मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। त्यांना ही दुसऱ्यांदा संधी मिळते मंत्री होण्याची। गेल्या मंत्रिमंडळात अशोक चव्हाण मंत्रिमंडळात ते होते। उशीर झाला पण संधी मिळाली। कसं बघता या संधीकडे? नाही, ती संधी राज्यमंत्री म्हणून उशीर झाला होता, कॅबिनेट म्हणून मिळणार होती। भाग्य से पहले और समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता है। अशा पद्धतीने आपल्या नशिबामध्ये ज्यावेळेस असतं त्यावेळेस जरूर पद मिळतं। त्यामध्ये विशेषतः सोनियाजी, राहुलजी, मोहन प्रकाशजी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, अशोकरावजी चव्हाण साहेब, विशेषतः माणिकरावजी ठाकरे साहेब, या सर्वांनी माझ्यासारख्या एक अल्पसंख्याक समाजाच्या एक तरुणाला संधी दिली। या संधीमध्ये विशेषतः म्हणजे 5 ओव्हर खेळायचे। रात्री सामना होता तो होता 20 ओव्हरचा, मला फक्त 5 ओव्हर आहे। या 5 ओव्हरमध्ये आपण विकासाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेपर्यंत मूलभूत सुविधा शासनाच्या किती देऊ शकतो याच्यावर सर्व अवलंबून आहे। अल्पसंख्याक मंत्री म्हणून तुमच्याकडे आता बघितलं जाईल। अल्पसंख्याकांनीच मुख्यतः काँग्रेसला लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पराजित केलं आणि म्हणून तुम्हाला ही संधी, असं म्हणायचं का? नाही, अल्पसंख्याक समाजाने मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या पाठीमागे उभा होता। आपण एकंदरीत पाहिलं तर माझ्या माहितीप्रमाणे ह्या निवडणुकीमध्ये आताची जी निवडणूक झाली ते नरेंद्र मोदी वर्सेस अल्पसंख्याक अशी होती। ही काही भारतीय जनता पार्टी काँग्रेस विरुद्ध नव्हती। म्हणून मोठ्या प्रमाणावर हे मतामध्ये जो परिवर्तन झालं, या परिवर्तनाच्या मताप्रमाणे मी अल्पसंख्याक समाजाचा असलो तरीही सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मदत केली। माझ्या मतदारसंघाची एकंदरीत परिस्थिती बघितली तर 35,000 मुसलमान समाज आहे, 2,65,000 हिंदू बांधव आहेत। त्यामधून मला त्यांनी 1,00,000 मताच्या विक्रमी मताने निवडून दिलं। म्हणून मी स्वतःला अल्पसंख्याक, माझा समाज अल्पसंख्याक आहे, परंतु मी मंत्री म्हणून अल्पसंख्याक राहणार नाही। सर्व गोरगरीब लोकांची कामं, सर्व जाती धर्माला सोबत जाऊन काम करण्यामध्ये निश्चित प्रयत्न कराल। अगदी अत्यंत सकारात्मक असा दृष्टिकोन। अल्पसंख्याक मंत्री जरी असलो तरी अल्पसंख्याक समाजाचा मंत्री नसेल, पण उशिरा नका होय ही संधी मिळाली। ही संधी थोडी लोकसभा अगोदर मिळाली असती तर काही परिणाम वेगळे असते, 2-4 जागा जास्त निवडून आल्या असते, असं नाही वाटत का तुम्हाला? निश्चित हे जबाबदारी 2 मंत्र्यांना दिली असती। 2 मंत्री आणि विशेषतः जाऊन काम करण्यामध्ये तितकी संधी मिळाली असती। त्याचा परिणाम काय झाला असता हे मी बोलणार नाही, परंतु निश्चित एकदा मंत्री झाले की त्याचा परिणाम होतोय आणि तो परिणाम आता निश्चित पुढच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चित आम्ही दाखवू। हे दाखवण्याची साठी संधी ज्या पक्षांनी मला दिली, सरकारने दिली, त्या सरकारच्या योजनेच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करेल। धन्यवाद अब्दुल सत्तार साहेब आणि एबीपी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा। अखेरीस उशिरा नका होईना संधी मिळालेली आहे। अमित देशमुख आणि अब्दुल सत्तार यांना अशोक चव्हाणांच्या अत्यंत निकटवर्तीय आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। निश्चितच उशीर झालेला आहे, खूप कमी दिवस आहे। 100 दिवसांच्या टार्गेटमध्ये खूप मोठं काम या सरकारला करावं लागणार आहे आणि त्यासाठी 2 अधिकचे मंत्री सरकारबरोबर आता पाहायला मिळणार आहेत। निलेश करे, एबीपी माझा, मुंबई।